जिजाऊ जय शिवराय। तर मी अश्विनी आणि मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो अवी जिंजुर्डे या YouTube चॅनलवर। तर बघा झालेली सकाळ आणि सकाळी सगळ्यांना गुड मॉर्निंग। तर बघा कामाला सुरुवात पण केली होती आणि आजचा ब्लॉग तुम्हाला तर कळेल की आज आमचं कोणतं काम आहे आणि आजचं आमचं ब्लॉगचं कारण थोडंसं वेगळं आहे। तर चला सकाळच्या कामाची सुरुवात तर झालीच आहे, जेवण वगैरे पण झाले आणि लगेच आम्ही जास्त वेळ न घालवता आजच्या ब्लॉगची सुरुवात करणार आहे। तर चला काय झालं रे बघा आमचं चाललेलं आहे। थोडा सकाळी पाऊस आला होता, तुम्हाला माहितीची बाजरी आम्ही काढलेली आहे, शेंगा पण काढलेल्या आहे। तर बघा मस्त आपली बाजरी पण वाळलेली आहे आणि झाले आता कंप्लीट 5-6 दिवस। तसे आम्ही रेग्युलर बाजरी म्हणजे वाळू घालीत होतो आणि थोडा थोडा पाऊस पण येतात त्याच्यामुळं जास्त दिवस लागले वाळायला। आणि पलीकड शेंगा पण वाळू घातलेल्या आहे भुईमुगाच्या। तर आम्हाला आज बाजरी भरून घ्यायची आहे बघा। तर बघा आपली बाजरी किती मस्त अशी हिरवी हिरवीगार आहे, मस्त अशी तयार पण झाली आहे आणि अजिबात भैशा ते काही नाही आल्या। तर लगेच आम्ही पूर्ण बाजरी आज भरून घेणार आहे। थोडंसं वातावरण पण आज जरा फ्रेश आहे, सकाळी थोडंसं आलेलं होतं आबळ आणि शितोडे पण येत होते, पण म्हणलं चला रोजच पाऊस थोडा थोडा चालूच राहतो। सोनपापडी काय करू राहिली आणि कविता चाललेला इकडं शंभूला झोपी लावायचं कारण तो लय आलटत होता। हा मम्मी। तर बघा म्हणजे सकाळी कामाची गडबड आहे कारण की आभाळ आलं होतं त्याच्यामुळे म्हणलं बाजरी ते भरून घेऊ गोण्या। तर गोण्या भरायच्या आज बाजरी 2-3 दिवस झाले, ते वाळली पण होती चांगली आणि सगळ्यात मेन आज आमची दिंडी येणार आहे त्याच्यामुळे आमच्या कामाची गडबड चालू झालेली आहे। तर म्हणलं चला दुपारनंतर दिंडी येणार आहे कारण जी शिर्डीला जाणारी दिंडी का वाडी गंगापूरवरून निघती, तर ती दिंडी म्हणजे शिर्डीला जात राहते साईबाबाच्या दर्शनाला। तर ती दिंडी म्हणजे आमच्या तिथून म्हणजे रोडवरून जाती। तर आम्ही म्हणजे मागच्या वर्षी पण आम्ही तुमच्यासोबत तो ब्लॉग शेअर केला होता आणि आज पण करणार आहे। तर चला त्याचीच जास्त गडबड होती म्हणून म्हणलं एकदा आहे ना कसं दुपारपर्यंत हे सगळे कामं आवरले ना तर मग बरं राहील, आहे की नाही। हा घरची कामं आवरले ना मग नंतर दुपारून दिंडी पण येणार आहे आणि त्या दिंडीला पण जास्त टाइम नाही राहत, म्हणजे लांबचं म्हणजे चालायला प्रवास जास्त आहे ना। तर चहा पाण्याची सोय घेतलेली फक्त आम्ही त्यांची, तर आम्हाला चहा पाणीच करायला होतो त्याच्यामुळे मग दुपारनंतरच आपल्याला चहा करायचा आहे तिथं। तर म्हणलं चला हे बघा तर आरुष पप्पा चालू झाले लगेच बाजरी गोळा करून घ्यायचं पावडीना कारण मग गोण्या भरायला जरा सोपं। तर बघा आता केलेली सुरुवात आणि बघा सगळे चिल्लर पार्टी सोनपापडी शंभू सगळेजण भरून राहिले आणि आज काय लवकरच बाजरी भरून होणार तेव्हा किती येडेवाणी करू पाच सगळे शंभू शर्ट कुठे चला घेऊ लगेच भरून पावसा पाण्याचं। तर बघा आमची पूर्ण फायनली बाजरी भरून झालेली आहे आणि 1 तास झाला, 1 तासात आम्ही पूर्ण बाजरी भरून घेतलेली आहे आणि इकडं बारदाण्याच्या पण घड्या ते घालून घेतल्या कारण थोडंसं पावसाचं वातावरण पण झालेलं आहे। तर एवढ्या आपल्या गोण्या भरलेल्या आहेत बघा आणि सगळे बारदाणे ते सुईला लावले। इकडे यांचं चाललेलं आहे ते शेंगा आहे ना इकडे घ्यायच्या, हा ना मग। तर बघा आता आम्ही दोघी जणी निघालेलो आहे, तर चाललेलं आहे तुम्हाला सांगितलं ब्लॉगला सुरुवात होताना ते आज आमची दिंडी येणार आहे। तर मस्तपैकी असं आवरून आणि चाललेलं आहे। तर मम्मी त्या पण येऊन राहिले मागून, पण आम्ही दोघी म्हणजे थोडंसं पुढं लवकर चाललेलो आहे कारण आपल्याला जी चहा पाण्याची व्यवस्था करायची आहे तर त्यासाठी। तर चला आता छोटं म्हणजे पुढचं आम्ही अपडेट तुम्हाला देतच राहू आणि ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा, एकदम मस्त होणार आहे। आता बघू किती माणसं आले, आता आम्हाला एवढं काही सांगता नाही येणार, थोडं वातावरण बी बदललेलं आहे। तर चला लगेच जाणार आहे आम्ही, सगळं सामान वगैरे सगळं घेतलं आणि निघालेलो आहे कारण आता पाण्या पावसाचा दिवस आहे तर दिंडी काही आतमध्ये येत नाही त्यामुळे आम्हाला रोडवरच जाणं आहे की नाही। तर बघा आता आलेलो आहे आम्ही इथं रोडवरती त्या मावशी यांच्या घरी आणि यांची तर आपल्याला चहा करायचा होता। तर म्हणलं चला चहाला सुरुवात करूया लगेच। साईबाबाचे चालले दिंडीच्या गाड्या चालल्या पुढं आणि इथं रोडवरून म्हणजे लगे जवळच आहे आणि इथं टपरी पण आहे, म्हणजे मग इथं दरवर्षी दिंडी थांबत असती, आम्ही दरवर्षी चहा पाण्याची व्यवस्था करीत असतो। तर कवितानी बघा पूजेचं ताट पण तयार केलंय आणि घेऊन आली सगळं काय। हा चला तर बघा आलेलो आहे आता इथं आणि त्या ताईंना सांगितलं होतं आपल्याला चहा पाणी करायचं आहे तर त्या ताईंनी मस्त पाणी पण गरम करायला ठेवलेलं आहे आणि थोडंसं गरम झालेलं आहे, आता बराच वेळ झालेला आहे
आणि सगळं पूजेचं साहित्य पण आणलं. मम्मी ते आले का नाही? येऊ राहिले का? मम्मीला त्याला फोन करून पाय ना. नाही वाडीच्या मम्मीला त्यांना. हा ना मग. हा ना मग. तर चला बघा आपला चहा पण आता उकळत आलेला आहे. दिंडीसाठी येणाऱ्या भाविक भक्तांना. आणि चालली कविता त्यांची बाहेर गडबड, कारण दिंडी आता लगेच निघालेलीच आहे तिथून. तर सगळं पूजेचं ताट वगैरे पण तयार झालं आहे. आणि इकडं ट्रे वगैरे सगळे भरून ठेवले, कारण थोडंसं पावसाचं वातावरण आहे तर फास्ट लवकर जाणार आहे. तर बाकीचे तर बघा आता दिंडी पण आलेली आपली जवळ आणि चहा ओतून ठेवायचा आहे. काही आपले जे वारकरी माणसं आहे का ते पण बाहेर आलेले तर बसलेले. चला तर आवरा पटापटा. हा तरला ना. हा बसतीनच. हे आली बघ दिंडी कविता. हा आली ना. चला बघा मस्त दिंडी पण आली आहे. तुम्ही घेतला चहा काका? तर बघा आपली दिंडी पण आलेली आहे आणि दिंडीचे सगळे आपले भजनी मंडळ ते सगळे बसलेले आहे. आणि इकडे साईबाबाची मूर्त आहे. तर पालखी बघा साईबाबाची एकदम मस्त अशी पालखी पण चाललेली आहे शिर्डीला. आणि सगळेजण बसलेले. तर आम्ही दोघी जणींचं चाललेलं आहे. आमचं जे विनेकरी बाबा आहे म्हणजे कविताचे चुलताचे सख्खे चुलता, तर अण्णा त्यांचं पाय धुवायची. आणि हेच पुण्य खरं आपल्याला चांगलं असतं का जेवढं आपल्याकडून होईल तेवढं. तर आमचं दोघींचं तेच चाललेलं आहे. मम्मी पण आलेलं आहे बघा. सोनपापडी शंभू आम्ही सगळेजण रेडी होऊन आलेलो होतो. कारण कोणताही म्हणजे दिंडी सोहळा असो किंवा कोणताही देवाचा कार्यक्रम असो खूप आनंद असतो सगळ्यांनाच. तर बघा म्हणजे आपली दिंडी आल्याच नंतर, कारण की आपली दिंडी तर काय आपल्या घरी येत नाही, पण मग चहा पाण्याचा आपण सोय घेतलेली असते त्यांची. तर म्हटलं चला तेवढंच का होईना आपलं पुण्य आपल्या पदरात पडन. आणि म्हटलं चला आता आपण जे आपली पूजा आहे त्याला सुरुवात करूया. तर पूजा पण झाली आणि सगळ्यांना चहा देत होतो. तर हे एक माझे चुलतेच आहे, तर ते पण चहा वाटत होते. आणि आपल्या तुळशीवाल्या मावशी आहे, तर म्हणजे माझ्या चुलत काकूच आहे. तर म्हटलं चला आपण पण त्यांच्या तुळशीचं म्हणजे पाणी ते पाय ते धुवून आपण पूजा करून घेऊ. आणि हे म्हणजे जे आपण पाय धुतो ना तर ते पाणी खूप चांगलं असतं, कारण त्यांचे जे पाऊल आहे का आपल्या घराला लागतात आणि आपल्याला बी म्हणजे चांगलं सुख समाधान भेटतं. तर त्यासाठी बघा आमचं तेच चाललेलं होतं. आणि आता पालखीचं पूजन करायचं होतं आम्हाला, कारण विनेकरी काकांचं म्हणजे अण्णाचं पूजन हे पाय वगैरे धुवून झाले. त्याच्यानंतर पालखीचं पूजा करायची होती आम्हाला. तर बघा आपण तर काही साईबाबाच्या शिर्डीला जाऊ नाही शकत, पण मग त्यांची इथं जरा पूजा केली तर तिथं जायचं पेक्षा इथं जास्त आपल्याला आशीर्वाद देतील साईबाबा. तर पूजा पण केली आणि आता दिंडीवाले चालले होते. आणि थोडं म्हणजे शितुडे यायला लागले होते ना ग, त्याच्यामुळे मग सगळेजण निघाले होते गडबडीत, कारण पुढचा बी प्रवास त्यांना लांबचा होता. आणि आज म्हणजे सकाळीच निघलेली होती दिंडी वाडीवरून. तर ज्या दिवशी समजा 3 दिवसाची दिंडी असते ती 3 दिवसाची. तर बघा शंभूची पप्पा ते नसल्यामुळं तर आपल्याला दिंडीवाले आपले जे अण्णा ते का आपल्याला नारळ देत असतात, म्हणून मग आपल्या त्या मावशीना मम्मीच्या हातामध्ये नारळ आणि साईबाबाचा फोटो पण दिला होता ह्या वर्षी. एकदम मस्त असं साईबाबाचा फोटो आपल्याला त्यांनी सप्रेम भेट दिलेला आहे. तर खूप छान वाटलं आम्हाला पण. आणि आम्ही तो फोटो आता लगेच संध्याकाळी म्हणजे घरी गेल्याच्या नंतर घरात तर लावणारच आहे. आणि नारळ पण दिलेलं आहे आपल्याला एक प्रसाद म्हणून. आणि ताईनं बघा चिवला घेतलं होतं, पण आपला चिव नुसता रडत होता. आणि इकडे मी शंभूला पण दाखवत होते की बाबांती चालले, पण शंभू आणि चिव आपला दोघं पण रडत होते. त्यांना नवीन म्हणजे माणसं असले की थोडं वेगळं वाटतं, त्यामुळे पोरांना जरा हे झालं. आणि सगळेजण निघालेले आता म्हणजे तैला आणि कविताच्या मम्मीला काही निघूशी वाटत नव्हतं, कारण छोट्या बाळापासून काही मन निघत नव्हतं. पण आता काय आहे, त्यांना लांबचा प्रवास आहे, जाणंच आहे. तर बघा सगळेजण पुढे गेले आणि कविताची मम्मी ते पाठीमागच थांबलेले थोडा वेळ शंभू सोबत बोलत होते. आणि आता ते पण निघालेले. तर म्हणजे पाऊस आणि आंबळ पण भरपूर आलं होतं, पण मग त्यांना पाऊस कुठं लागाव नाही म्हणून त्या गडबडीमध्ये चालल्या त्या. तरी पण ताईचं आणि मम्मीचं लक्ष काही जाईनच नाही पुढं, त्यांचा सगळा जीव मागच पोरांमध्ये गुंतला होता. आणि रोड भरपूर म्हणजे जास्त चालतो ना, तर मग जे काका आहे का तिथे उभा असलेले, तर त्यांना म्हणजे त्यांच्याकडं सगळी जबाबदारी सोपवलेली आहे का सगळ्यांना व्यवस्थित घेऊन जाणं घेऊन येणं. तर तेच बघा त्यांचं चाललेलं आहे, सगळ्यांना व्यवस्थित घेऊन जायचं काम. आणि आम्ही मग ते म्हणजे भरपूर पुढपर्यंत गेल्यापर्यंत आम्ही त्यांचं म्हणजे त्यांना बघत होतो, कारण आम्हाला बी असं वाटत होतं की लगेच जाऊ काय करणं त्यांच्यासोबत, ऐक नाही ग. हा. तर बघा आपली दिंडी पण गेली आणि दिंडीचा आनंद पण घेतला. आणि सगळ्यात मेन आपण त्याला येईल होतं, त्याच्यामुळे मग दिंडीवाले आपले जे वारकरी मंडळी का ते म्हणले की चला भाऊ आम्ही लवकरच निघतो, कारण की पाऊस लागला नाही पाहिजे. आणि कसं
गारठ्याचं मग नंतर फतर माणसं ते असं थोडंसं थंडी वाजतेच ना. आणि सगळ्यात मेन शितुडे चालू झाले त्याच्यामुळे त्याला जास्त वेळ काही बसता नाही आलं. नाही तर मग कसं अर्धा एक तास बसत राहते, आराम करीत राहते, मस्त सगळ्यांशी गप्पा होत्या, हाय की नाही. कारण की आता वाडीचेच म्हणल्यावर सगळ्याजणी कविताचे माहेरचं भेटल्याच नंतर तुम्हाला सगळ्यांना माहितीये माहेरचं आपलं कुत्र सुद्धा भेटलं तर किती काय आनंद होतो. म्हण ती का माहेरचं कुत्र जरी असलं तरी आनंद होतो. आणि मग सगळे हे सगळे तर आपल्या गणगोतच आई-बाप होतं आणि आपलं. वडीलच होते. तर एकदम भारी वाटलं. आणि त्याच्यात माझ्या मम्मी त्या पण येल्या होत्या आपले सगळे नाते बघून आणि त्यांचा म्हणजे खूप चेहरा आनंद झाला. ते बघून इतका आनंद झाला लई. आणि सगळ्यात मी आपली वारकरी मंडळी म्हणलं तो पण आनंद आम्ही सगळ्या घेतलाच. तर चला थोडस पुण्य आम्हाला बी भेटलं शिर्डीच्या साईबाबांचं दर्शन झालं. साईबाबांनी आम्हाला तिथं नाही बोलवलं पण इथून साईबाबांच्या का होत नाही. दिंडीचं आम्ही दर्शन पण घेतलं आणि थोडंसं आम्हाला वारकरी मंडळींचं पुण्य पण भेटलं. आणि उलट हेच पुण्य पदरात पडलं पाहिजे ते. मग थोडंफार तरी आता आपण तर काही डायरेक्ट शिर्डीला जाणार नाहीये, थोडंफार पुण्य आपल्याला बी. तर चला म्हणलं मस्त असं सगळ्यांची सेवा करायला एक आनंद भेटला. आणि ते जे सेवेत जो आनंद आहे ना तो कशातच नाहीये सगळ्यात मेन म्हणजे. तर चला आता आम्हाला पुढच्या कामाची पण सुरुवात करायची आहे. वावरात जायचं होतं आपल्या बाजरी सरमड आपल्याला उचलून टाकायचं नाही का. ते आता बघू. आता 5 वाजलेले. 5 आता वाजले. घास कापायचा, जनावरांचा आवरायचं भरपूर राड आहे. तर आता चला पुढच्या कामाला सुरुवात करूया. आणि सगळं आता मस्त आनंद झाला. आणि सगळ्यात मेन आता आम्ही आमच्या कामाला सुरुवात करतो. सगळ्यात मेन आता आम्हाला घास कापायचा सुरुवातीला, नंतर भांडे जनावरांचं. तर चला भरपूर काम आहे. हाय की नाही. तर आमचा दिंडीचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आणि सगळ्यात मेन एकदम भारी वाटलं. तर तुम्हाला पण म्हणजे तुम्ही पण आनंद घेतलाच असाल आमच्या ब्लॉग मधून का दिंडी कशी येते किंवा किती का. आणि यावर्षी कमी माणसं होते, यावर्षी कमी होते. दरवर्षी म्हणजे मागच्या वर्षी 200-250 माणसं होते, यंदा 100च होते. 100 एकच असं. जाऊ द्या, हाय की नाही, जेवढे असेल तेवढे. मग काय. तर चला आमचा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला नक्की कमेंट मध्ये सांगा. भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये. धन्यवाद. धन्यवाद.